सोनम वांगचूक यांनी दिल्लीमध्ये पेपर फुटीबाबत आंदोलन सुरू केले आणि त्या आंदोलनाला वेगळे वळण लागले। 18 तारखेच्या रात्री त्यांना वेगळ्या पद्धतीने पांढऱ्या कपड्यामध्ये जसे कफन घेऊन जावे तसे त्यांची त्या ठिकाणून दवाखान्यात त्यांना ट्रीटमेंटसाठी म्हणून उचलबांगडी केली। त्यानंतर अभिजित दिपके यांनी हे उपोषण हातात घेतले आणि त्यांवर अमानुष हल्ला केला, लाठीचार्ज केला। याबाबत विरार येथे हा लढा फक्त आजचा नाही तर माझ्या मुलाच्या उद्याच्या स्वाभिमानाचा आणि स्वाक्षरी अभियान या ठिकाणी राबवलेले आहेत। नगरसेवक आहेत, महिला आहेत, लहान मुले आहेत। तर यावर संपूर्ण देशामध्ये आक्रोश चालू आहे। स्वाक्षरी अभियान करून सर्व पालकांना या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे। पेपर फुटीचा एकच अंत, आता विद्यार्थी होणार नाही शांत। आपण हा काळ्या फुटी बांधून मूक मोर्चा काढला, काय सांगाल? मूक मोर्चा म्हणजे आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये, फक्त नीटच्या जे एक्झाम्स आहेत ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत एवढंच आमचं म्हणणं आहे। त्याच्यासाठी आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे। नाही व्हायला पाहिजे होतं ते, कारण की शांततेने करत होते त्यांचं आंदोलन, तर त्यांच्याकडे त्यांच्या मागण्या पूर्ण करायला हव्या होत्या असं मला तरी वाटतं। की विद्यार्थी कारण की आता पुढचं भविष्य आहे, सो त्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला हव्या। की त्यांनी शांतपणे जे आंदोलन केलंय ते सरकारने ऐकायला हवं आणि त्याच्याबद्दल तोडगा निघायला पाहिजे। दिल्लीमध्ये पेपर फुटीबाबत आणि विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू होतं यावर केंद्र सरकार आणि गृहमंत्री यांच्या पोलिसांनी जो लाठी हल्ला केला, काय सांगाल? निश्चितच अमानुष लाठी हल्ला आहे हा। आणि विद्यार्थी जे हतबल होते, म्हणजे ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे काही शस्त्र नाही, काही नाही, आणि ते हात जोडून जर सरकारकडे काही विनंती करतायत, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून त्यावरती काय ते उपाययोजना करणं, संवाद साधणं हे सरकारचं धोरण असायला हवं होतं। परंतु ही एक प्रकारची सक्ती झाली आहे, दडपशाही झाली आहे, ही व्हायला नको आहे। आणि पोलीस वेगळे सर्व SRP वगैरे सगळे काय तुम्ही आंदोलनाला संविधानिक पद्धतीने पाहता का हुकुमशाही पद्धतीने? बघा, ज्या पद्धतीने व्हिडिओज वगैरे येत आहेत तर ते बघून तर असं दिसतंय की एक प्रकारे दडपण्याची पूर्ण प्रक्रिया जी आहे, पूर्ण तयारी आधीच झालेली होती। आणि ज्या प्रकारे मुलांना कुठलाही त्यांचा आक्रोश नसताना, कुठलंही त्यांनी उद्विग्न काम केलेलं नसताना त्यांच्यावर ज्या प्रकारे विनाकारण लाठीचार्ज झाला तो अमानवीय होता। कारण त्यात लहान मुलंही होती, महिला होत्या, अनेक मुली होत्या, जे वृद्ध व्यक्ती होते, जे आपल्या बालकांसाठी आलेले होते, त्यांच्या भावना जे व्यक्त करण्यासाठी आले होते ते व्यक्त न करू देता त्यांना दडपशाहीच्या प्रकारे दाबून टाकणे हे एक प्रकारे चुकीचं आहे। तर या गोष्टीचा निषेधच व्हायला पाहिजे। केंद्र सरकारच असं करणार असेल तर विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार? आता त्यासाठीच हे आंदोलन आणि हे ज्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा आपण एक छोट्या प्रमाणात सांकेतिक का होईना आपण एक जनजागरण जे करतोय, विद्यार्थ्यांना जागृत करण्याचं जे काय आपल्या वसई विरार विभागातून जे आपण काम करतोय, अशाच प्रकारचे आंदोलन अवेअरनेस जागोजागी व्हायला हवीत अशी अपेक्षा आहे। आणि या पद्धतीनेच काहीतरी पुढे होऊ शकतं, कारण सगळे शांत बसले तर पुढे काही होणार नाही। मी डॉक्टर सुदर्शन बडगे, याचं स्वतःचं क्लिनिक आहे इकडे। आणि नीटचा अभ्यास करत असताना आमच्या वेळी सुद्धा अनेक अभ्यास करून 18 तास मुलं जे मेहनत घेतात आणि ते घेतल्यानंतर जेव्हा तुमचा पेपर फुटतो हे माहीत पडतं, तेव्हा परत ती शून्यापासून मेहनत तुम्हाला करावी लागते। आणि एवढं करून सुद्धा जर तुमचा पेपर लीक झाला तर पुढच्या वेळी काय होईल आणि पुढचे आपल्याला ऍडमिशन भेटेल की नाही या गोष्टीची भीती असते, म्हणून मुलं आत्महत्या करतात। तर ही गोष्ट सरकारने सुद्धा लक्षात घ्यायला हवी।